लाडकी बहिणींना लाडक्या ताईनं 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता याच्या वाटपाबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर लाडक्या ताई या ठिकाणी विचार करत होत्या की सर आम्हाला हा हप्ता भेटणार आहे, आम्हाला 12वा हप्ता भेटला मग आम्हाला जुलैचा पण हप्ता भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो असं होणार नाहीये। आता नवीन या ठिकाणी पडताळणी सुरू झालेली आहे आणि सरकारने एक नवीन प्रकारचं फिल्टर लावायला सुरुवात केलेली आहे। जुलै महिन्यापासून तुम्हाला हप्ता बंद होणार आहे। कोणत्या अशा लाडक्या ताई आहेत त्यांनाच फक्त हा हप्ता भेटणार आहे, बाकीच्या सगळ्या लाडक्या ताईंना हप्ता बंद होणार आहे। तर याच्याबद्दलची एक मोठी बातमी समोर आली आहे आणि लक्षात घ्या एक मोठा झटका तुम्हाला या ठिकाणी अजून भेटलेला आहे। एक नवीन जिल्ह्याची यादी समोर आलेली आहे। तर लाडक्या ताईंनो अशा स्वरूपाच्या हळूहळू आता लाडक्या ताईंच्या याद्या समोर येत आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेतून काय केलं जात आहे, वगळून टाकलं जात आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बाद केलं जात आहे। तर अशा कोणत्या लाडक्या ताई आहेत, काय नेमकी पात्रता आहे, नवीन सरकारने काही नियम काढलाय का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला छोटा प्रश्न विचारतोय, तुमचं या ठिकाणी नाव टाकायचंय, जिल्हा टाकायचंय आणि तुमच्या घरामध्ये या ठिकाणी कुटुंबामध्ये किती लाडक्या ताई या ठिकाणी लाडक्या बहिणीचा काय लाभ घेत आहेत किंवा किती लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे, तर हे मला कमेंट बॉक्समध्ये पटकन सांगायचं, कारण की एक नवीन नियम या ठिकाणी आलेला आहे। तुम्हाला मी 2-3 दिवसापूर्वी पण हे सांगितलं होतं की लाडक्या ताईंनो एक नवीन नियम या ठिकाणी सरकारने जून महिन्यापासून काढायला सुरुवात झाली, 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि बऱ्याच लाडक्या ताईंना आता वगळण्यात येणार आहे। तर काय बातमी आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि अजून एक नवीन जिल्हा आलेला आहे, लेटेस्ट बातमी सगळ्यात अगोदर फास्ट स्वरूपात तुम्हाला मी देत आहे। तर 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता या महिलांचा लाभ आता बंद केला जात आहे। ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे, तुमच्या समोर आता या ठिकाणी दाखवणार आहे। पडताळणी जोरात सुरू झालेली आहे। सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा लाडक्या ताईंनो, तुमची आता जोरात पडताळणी सुरू केलेली आहे, म्हणजे मोठ्या लेवलला पडताळणी आली। आता लाडक्या ताई जवळजवळ बघा जुलै महिन्याचा हप्ता भेटायच्या अगोदर जून महिन्याचा हप्ता बऱ्याच ताईंना भेटलेला नाहीये, जवळजवळ 10-20 लाख 30 लाख ताईपर्यंत अजून लाभ भेटलेला नाहीये। त्या ताईंना डायरेक्ट बाद केले की काय, अशा स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत, त्याच्याबद्दलची तुम्हाला मी माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो अजून एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचाय आणि तुम्हाला 12वा हप्ता भेटला आहे का नाही एकदा कमेंट बॉक्समध्ये पटकन सांगायचंय। आणि जर भेटला असेल तर तुमच्या घरामध्ये किती लाडक्या ताई या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरला होता आणि किती लाडक्या ताईंना पैसे भेटतात योजनेचे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की तुमचा पण लाभ या ठिकाणी बंद होऊ शकतो। त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे किती महिलांचा लाभ बंद होणार आहे ते पण सांगतो। आणि आणखी एक जिल्ह्यातील यादी या ठिकाणी समोर आलेली आहे, ती जिल्ह्याची यादी पण तुम्हाला मी दाखवणार आहे। चला तर व्हिडिओला आता सुरुवात करत आहे। एक महत्त्वाची नवीन पडताळणी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। तर लाडकी बहीण योजना महापोर्टलवर किंवा आपण वेबसाईटवर एक नवीन म्हणण्यापेक्षा ही पात्रता अगोदरच होती, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते समजून नीट घ्यायचं आहे। बघा आता तुम्हाला एक नवीन नियम सांगतो, म्हणजे ही जी नवीन पडताळणी आहे लाडक्या ताईंनो एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतो। बघा पहिलं काय होतं, बघा जून महिन्याच्या अगोदर ही सगळे फिल्टर होते, पात्रता सगळ्या होत्या, अटी सगळ्या होत्या, पण त्या लावल्या जात नव्हत्या। सगळ्यात पहिल्यांदा काय केलं त्यांनी, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे जानेवारी महिन्यामध्ये सगळ्याला माहिती आहे की त्यावेळेस काय केलं होतं, इतर योजना म्हणजे संजय गांधी योजनेसारख्या इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या त्यांना अगोदर बाहेर काढलं। सगळ्यात पहिलं समजलं तुम्हाला, एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतो, कारण की बऱ्याच लाडक्या त्यांना काय होतं, कन्फ्युजन होतं की नेमकं काय सरकार नवीन नियम काढायला लागले का, नवीन काय करायला का। हे नवीन नियम नाहीयेत, फक्त हे नियम अगोदर त्यांनी लावले नव्हते। जानेवारी महिन्यामध्ये सगळ्यात पहिलं निवडणुका झाल्या, सरकार निवडून आलं की पहिला सगळ्यात नियम त्यांनी लावला तो म्हणजे कोणता, संजय गांधी निराधार योजनेच्या लाडक्या ताईंना बाहेर काढलं। सगळ्यात पहिलं पाऊल उचललं। दुसरं पाऊल त्यांनी उचललं फेब्रुवारी महिन्यामध्ये, फेब्रुवारी 2025 मध्ये, ते म्हणजे शासकीय कर्मचारी म्हणजे ज्या लाडक्या ताई सरकारी नोकरदार आहेत त्यांना बाहेर काढणं। दुसरा हा नियम लावला। तिसरा नियम अजून एक त्यांनी लावला होता बघा, पण त्याची पडताळणी सुरू झाली होती कधी, एक फेब्रुवारी महिन्यामध्येच पडताळणी सुरूचे आदेश दिले होते, तो म्हणजे काय होतं, 4 चाकी पडताळणी करायचे आदेश दिले होते। तिसरा नियम हा झाला। चौथा नियम बघा, एक मे महिन्याच्या किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी सुरुवात केली, आयकर विभागाकडून डेटा मागवायला सुरुवात केली। हा चौथा या ठिकाणी नियम लावायला सुरू केलं। आता पाचवा नियम बघा, हे अगोदरपासून आहे। तुम्ही म्हणत असाल की सर हे काही नवीन आलंय का, नवीन नाही, फक्त त्याची लागू आता करायला सुरू केले।
निवडणुका झाल्यानंतर लागू करायला, पडताळणी करायला, बाहेर काढायला आत्ताशी सुरुवात केली. आता तुम्ही म्हणताल की सर ते आम्हाला जे बाहेर काढायला लागले, आम्हाला बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकलं की रेशन कार्डवर 2 पेक्षा जास्त ताई असतील किंवा 2 ताई असतील त्यांना लाडक्या ताईंना आता पैसे भेटायचे बंद झाले. तर लाडक्या ताईंनो हे काही नवीन नाहीये, फक्त हा नियम होता, अगोदरच होता नियम, फक्त त्याची अंमलबजावणी म्हणजे काय, त्याची ऍक्शन घ्यायला आत्ताशी सुरू केलं. जून महिन्यापासून त्यांना ऍक्शन घ्यायला सुरू केलं. तुम्ही म्हणताल की सर हे नियम होता का, पात्रता होती का? तुम्हाला पुराव्यासहित दाखवतो. बघा आपल्या चॅनलवर सगळे पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात. बघा वेबसाईट आहे माजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट आहे. वेबसाईटवर जाऊन डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी यायचं आहे, सामान्य प्रश्न मध्ये यायचं आहे. सामान्य प्रश्नामध्ये पात्रता काय आहे हे बघा. डायरेक्ट वेबसाईटची म्हणजे सरकारच्या वेबसाईटची ही डायरेक्ट माहिती दाखवत आहे. पहिली पात्रता आहे महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. सगळ्यात पहिलं सोपं आहे, त्याच्यात काय अवघडच नाहीये. आपण महाराष्ट्रातले आहे त्याच्यामुळे आपलं काही पात्रता आहे आपली. दुसरी पात्रता खूप महत्वाची बघा. या दुसऱ्या पात्रतेमुळे तुम्ही या ठिकाणी बाद होत आहे. ज्या आता जून महिन्याचा हप्ता ज्यांना भेटला नाहीये किंवा आता जुलै महिन्यापासून हप्ता बंद जो व्हायला लागलाय ना, तो या कारणामुळे व्हायला लागला. काय नीट वाचा, आता नीट वाचा. ही पहिल्यापासून पात्रता आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. या ठिकाणी बघा एक हा शब्द नीट समजून घ्या. एक अविवाहित महिला म्हणजे यातल्या तसेच कुटुंबातील एक, म्हणजे याच्यामधलं काय करायचंय, याच्यातली एक आणि याच्यातली एक म्हणजे केवळ एकच महिना कुटुंब. आता बघा या ठिकाणी 2 जर असतील म्हणजे एक कोणती याच्यापैकी एक विवाहित आणि एक अविवाहित असं जर आपण पकडलं तर 2 महिला आपण असं पकडू. आता सुरुवातीला आपण असं पकडूया 2 महिला, जर कुटुंबातल्या 2 महिला असतील तर दोघींचा पण लाभ चालू असायला पाहिजे. सगळेजण सहमत आहेत का? तुम्ही एकदा कमेंट बॉक्सवर तुमच्या सांगायचे तुमचं जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डवरल्या किती महिला लाडक्या बहिणीला पात्र आहेत आणि किती लाडक्या बहिणीला योजनेचा फायदा होत आहे. जर तुम्ही 2 पेक्षा जास्त असताल म्हणजे किती, तुमच्या घरामध्ये 3 जणी लाभ घेत असतील तर आता काय करायला माहिती का, तिघीला पण उडवायला लागली. असं काही झालंय का तुमच्या कुटुंबामध्ये? एकदा सांगा. पहिला प्रश्न तुम्हाला विचारतोय, 3 जर तुमच्या लाडक्या बहिणी असतील घरामधल्या 3 तर तिघींचा पण लाभ बंद झालाय असं कुणी आहे का? कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता दुसरी गोष्ट म्हणजे जर 2 असतील तर काही प्रॉब्लेम नाही, असं पण नसं व्हायला पाहिजे, किंवा 1 जर असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आता अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, जर 3 लाडक्या बहिणी या ठिकाणी घरातल्या असतील तर नियम काय आहे बाबा, 2 महिलांना ठेवा तुम्ही. 2 महिला, एक विवाहित असेल आणि एक अविवाहित असेल, 2 महिला ठेवायच्यात आपल्याला बरोबर. मग त्यातल्या 2 महिला अजून एखादी समजा एक आई असेल आणि 2 तिच्या मुली असतील अविवाहित, दोघी सगळ्या पात्रतेत बसत आहेत. मग त्यांनी काय करायला पाहिजे, 2 महिलांना तरी कमीत कमी द्या. 3 महिलांना उडवायची काय गरज आहे याच्यामध्ये? तर बऱ्याच ठिकाणी असं झालंय की 3 महिलांना उडून टाकले. म्हणजे ज्यांनी 3 फॉर्म भरले, घरातून 3 फॉर्म भरले त्यांना 3ला पण उडून टाकले. तर हे चुकीचं आहे. बघा या ठिकाणी सरकारला मी हात जोडून विनंती करत आहे, असं जर तुम्ही सरकार मायबाप जर व्यवस्थित पडताळणी करत नसताल, कोणत्या पण कारणानुसार जर लाडक्या बहिणीला तुम्ही वजा करत असताल, वगळत असताल, तर लाडक्या बहिणी शांत राहणार नाहीत. कारण की तुम्ही आज सकाळी पण बघितलं आहे न्यूजमध्ये की लाडक्या बहिणीमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी पसरलेली आहे. आणि जर असे पडताळणी करतायत ना, 2 महिलासाठी तुम्ही दिले, 2 महिला कमीत कमी ठेवा, किंवा 1 महिला ठेवायची तर 1 महिला ठेवा, पण कमीत कमी 1 तरी महिला ठेवा. नसता असं नको व्हायला की 2 पेक्षा जास्त भरलाय फॉर्म म्हणजे सगळ्यात उडून टाकायचं. असं करू नका. हे सरकारकडे माझी मागणी आहे, पडताळणी जे करत आहेत त्या अधिकाऱ्यांकडे मागणी आहे की बाबा तुम्ही व्यवस्थित नियम लावा. असं नको व्हायला की सगळ्यात लाडक्या बहिणीला तुम्ही हळूहळू कट कराल. म्हणजे या फिल्टरनुसार, या पात्रतेनुसार जवळजवळ तुम्ही समजा 40-50 लाख ताई बाजूला काढल्या, नंतर 4 चाकीमुळे 40-50 लाख ताई बाजूला काढल्या, नंतर तुमच्या उत्पन्नाच्या पडताळणीमुळे 40-50 लाख बाजूला काढल्या. मग राहिल्याच काय? 2.5 कोटी मधल्या जर 50-50 लाख ताई तुम्ही जर अशाच बाहेर काढत असतील तर राहतील किती? 10-20 लाख ताईलाच फक्त तुम्ही लाडक्या बहिणीसाठी फॉर्म भरून पैसे द्यायचे का? असं करू नका. असं सरकारकडे माझी विनंती आहे. तुम्ही जर सगळेजण सहमत असताल कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. सर्व लाडक्या ताईंना एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की तुम्ही याला सहमत आहेत का? सरकारने हे फिल्टर लावायचे बंद करा आणि सरसगट सगळ्याला पैसे द्यावेत असं मी सरकारकडे मागणी करत आहे. तुमचं यावर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. सरकारपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे. ही जिम्मेदारी आता लाडक्या ताईंना तुमच्यावर द्यायलोय.
सरकारला एकच मागणी आहे, तुम्ही पडताळणी आता अशा स्वरूपाची पडताळणी बंद करा की ज्याच्यामध्ये सगळ्या लाडक्याताई तुम्ही बाद करतात. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.